महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपाची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोहोचवावीत, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महापालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे उमेदवारांच्या बैठक घेऊन चर्चा केली. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर, माजी आमदार दिलीप माने, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. अशावेळी भाजपाच्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करावे. भाजपाने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकास कामांची तसेच सोलापूर शहरात झालेल्या धूळमुक्त सोलापूर, पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटी रुपये, विमानसेवा, IT पार्क, लाडकी बहीण योजना अशा विकास कामांची माहिती नागरिकांना भेटून द्यावी. केंद्रात राज्यात सत्ता असल्याने सोलापूरला भरघोस निधी देता येईल. राज्य तसेच केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र गट तयार करावेत. सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय राहावे. मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहोचावे. यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. श्री देशपांडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बूथ रचना, संपर्क, हिशोब, प्रचार आदी विषयात नेटके कार्य करावे असे सांगितले. सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी सर्व तांत्रिक प्रक्रिया उमेदवारांनी पूर्ण करावी. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासियांनी भाजपच्या पाठीशी राहावे, यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करावेत, असेही श्री देशपांडे या प्रसंगी म्हणाले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.